नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया JB केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, JB केमिकल्स ब्लॉक डील, स्टॉक फॉल्स ॲज 90 लाख शेअर एक्सचेंज, KKR लाईकली सेलर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, JB केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडमध्ये आज 90 लाख शेअर म्हणजे या कंपनीची 5.78% हिस्सेदारीची ब्लॉक डील झाली आहे. आणि मित्रांनो, ब्लॉक डील म्हणजे कोणीतरी हे शेअर विकले आणि कोणीतरी हे शेअर खरेदी केले. आणि मित्रांनो, ही जी डील आहे ही डिस्काउंटवर झाली आहे. आणि मित्रांनो, यामुळेच आज आपल्याला JB केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये लोअर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया दिलीप बिल्डकॉन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, दिलीप बिल्डकॉन कन्झोर्टियम रिसीव ₹2631.14 करोड BSNL भारतनेट फेज 3 ऑर्डर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, दिलीप बिल्डकॉन लिमिटेडला स्टेरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेडसोबत जॉईंट व्हेंचरमध्ये BSNL भारतनेट फेज 3 प्रोजेक्टसाठी BSNL म्हणजे भारत शार निगम लिमिटेडकडून वर्क ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या ऑर्डरची टोटल व्हॅल्यू आहे 2,631.14 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये दिलीप बिल्डकॉन लिमिटेडची टोटल हिस्सेदारी आहे 70.23% आणि उरलेली स्टेरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेडची आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला दिलीप बिल्डकॉन लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड बॅक्स ₹152 करोड डिफेन्स ऑर्डर फॉर इंटिग्रेटेड एअर डिफेन्स कॉम्बॅट सिम्युलेटर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेडला L-70 गनसाठी इंटिग्रेटेड एअर डिफेन्स कॉम्बॅट सिम्युलेटर सप्लाय करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून हा ऑर्डर मिळाला आहे. आणि या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 152 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेडला 18 महिने म्हणजे 1.5 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. चला तर बोलूया BSE लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, BSE लिमिटेड कन्सिडर बोनस शेअर इश्यू ॲट March 30 बोर्ड मीटिंग. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, BSE लिमिटेडने 30 मार्च 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि BSE लिमिटेड 30 मार्च 2025ला बोनस शेअर देण्यावर विचार करेल. आणि मित्रांनो, जर BSE लिमिटेडने 30 मार्च 2025ला बोनस शेअर अनाऊन्स केला तर BSE लिमिटेडचा हा 3 वर्षामध्ये दुसरा बोनस शेअर असेल. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला BSE लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया L&T लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T लिमिटेड शेअर सर्ज ॲज CLSA मेंटेन्स आउट परफॉर्म रेटिंग विथ टार्गेट प्राइस ऑफ ₹4151. तर मित्रांनो, L&T लिमिटेडवर ग्लोबल ब्रोकरेज फर्म CLSAने आउट परफॉर्मची रेटिंग मेंटेन ठेवली आहे. आणि टार्गेट प्राइस दिला आहे ₹4,151. आणि मित्रांनो, इथून
1-2 दिवसा पहिलेच अपडेट आली होती ग्लोबल ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन सॅच्सकडून की L&T जबरदस्त परफॉर्म करू शकतो. आणि मित्रांनो आता L&T लिमिटेडवर CLSA जो एक ग्लोबल ब्रोकरेज फर्म आहे तिच्या पण कडून एक अपडेट आली की L&T लिमिटेडचा बिझनेस जबरदस्त ग्रो करू शकतो. आणि मित्रांनो याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला L&T लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल जिचे नाव आहे अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड. तर मित्रांनो अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड साइन SPA टू ॲक्वायर महान ट्रान्समिशन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो अडानी ग्रुपची जबरदस्त कंपनी अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडने REC पॉवर डेव्हलपमेंट अँड कन्सल्टन्सीसोबत शेअर परचेज ॲग्रीमेंट केला आहे. कशासाठी? महान ट्रान्समिशनमध्ये 100% इक्विटी शेअर ॲक्वायर करण्यासाठी. आणि मित्रांनो ही डील पूर्ण झाल्यानंतर महान ट्रान्समिशन अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडची होली ओन सबसिडरी कंपनी बनून जाईल. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कमिशन्स 396.7 मेगावॅट रिन्युएबल प्रोजेक्ट्स ॲट खावडा गुजरात. तर मित्रांनो अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने गुजरातमध्ये खावडा येथे आपला 396.7 मेगावॅटचा रिन्युएबल प्रोजेक्ट सुरू केला. आणि मित्रांनो यानंतर अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची टोटल ऑपरेशनल रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी इन्क्रीज होऊन झाली आहे 13,487.8 मेगावॅटची. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी BEL बद्दल म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सेक्युअर ॲडिशनल ऑर्डर्स वर्थ ₹1,385 करोड. टोटल ऑर्डर बुक रिचेस ₹18,415 करोड इन फायनान्शियल इयर 2025. तर मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला 1,385 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे. आणि मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025मध्ये टोटल ऑर्डर बुक पोहोचला आहे 18,415 कोटी रुपयांपर्यंत. आणि मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025साठी आपल्या टोटल ऑर्डर बुकसाठी गायडन्स दिला होता 25,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.